नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले गेलेले 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 पैकी किमान 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? पर्याय पहा, विचार करा, कमेंटमध्ये उत्तर सांगा. तुमच्यासाठी प्रत्येक प्रश्नाला वेळ आहे 3 सेकंद. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1875. लक्षात ठेवा, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती. कधी केली? 1875. तोंडी पाठ करून ठेवायचा आहे. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात या अर्थाची म्हण ओळखा. योग्य उत्तर आहे भीत्या पाठी ब्रह्मराक्षस. भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात या अर्थाची म्हण आहे भीत्या पाठी ब्रह्मराक्षस. पुढील प्रश्न पहा, दगड हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? पर्याय पहा, विचार करा, कमेंटमध्ये उत्तर सांगा. दगड हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे देशी. देशी प्रकार म्हणजे काय, कोणत्या भाषेतील शब्द आहे असं विचारलेलं आहे. लक्षात घ्या, दगड हा शब्द देशी भाषेतील आहे. आता लक्षात कसं ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, पहा, द ग ड म्हटलं की नाही, पहिलं अक्षर काय आहे? द. द वर्ण देशी असं लक्षात ठेवायचं आहे. ओके, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. द ग ड, द द वर्ण देशी. कोणत्या वर्षी गांधीजींनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केले? कोणत्या वर्षी गांधीजींनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केले? योग्य उत्तर आहे सन 1933. हरिजन हे साप्ताहिक होतं. कोणी सुरू केलं? महात्मा गांधी. कधी सुरू केलं? 1933. पुढे पहा, गज या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ होतो? गज. गज म्हणा किंवा गज म्हणा, पर्याय पहा, त्यानुसार अर्थ घ्या. विचार करा आणि उत्तर सांगा. विद्यार्थी मित्रांनो, गज म्हणजे काय? हत्ती. गज म्हणजे हत्ती. आता दुसरा पर्याय पहा, लांबी मोजण्याचे एक साधन. विद्यार्थी मित्रांनो, गज आपण त्याला म्हणतो गज. गज म्हणजे काय? तर ते लांबी मोजण्याचे एक साधन आहे, त्याला सुद्धा गज असं म्हणतात. तिसरा पर्याय पहा, खिडकीचा गज. बरोबर आहे. म्हणजे तीनही पर्याय जे काही आहे ते गज या शब्दाचे समानार्थी आहे, म्हणजे तो अर्थ त्यांचा होतो. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. यापैकी सर्व. पुढील प्रश्न पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले विभाजन कधी झाले? विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी प्रश्न तोंडी पाठ करतात त्यांना हा प्रश्न कन्फ्यूज होणार. पण जे विद्यार्थी तोंडी पाठ करतात पण समजून पण घेतात, विभाजन झालं म्हणजे नेमकं काय झालं, म्हणजेच काय, फूट कधी पडली होती, कोणत्या अधिवेशनात पडली होती, या अर्थाने हा प्रश्न विचारला गेलेला आहे. जे विद्यार्थी तोंडी पाठ करतात त्यांना समजणार नाही नेमकं काय आहे. जे विद्यार्थी तोंडी पाठ करतात समजून पण घेतात, त्यांना समजतं की काय सांगितलं आपल्याला. विभाजन म्हणजेच काय? विभाजन म्हणजेच काय? कोणत्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं जे आदेश होतं तिथं फूट पडली होती, याचा अर्थ असा होतो. समजून घ्या. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सन 1907. सन 1907 ला सुरत या ठिकाणी अधिवेशन भरलं होतं आणि त्यामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली होती. असाही प्रश्न विचारला गेला आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी काँग्रेसमध्ये फूट पडली होती? सुरत अधिवेशनामध्ये. कधी पडली होती? 1907. पण या ठिकाणी प्रश्न कसा विचारला? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले विभाजन कधी झाले? विचार करा. जो डीप अभ्यास करतो, विचार करतो, त्याला लगेच समजतं की ते काय विचारलं आपल्याला. म्हणजे काय, फूट कधी पडलेली आहे. पुढे पहा, महात्मा गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले? महात्मा गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले? योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे 1893. 1893. पुढे पहा, खालील शब्दांपैकी नपुसकलिंगी शब्द कोणता? नपुसकलिंगी शब्द. पहिला पर्याय पहा, काय आहे? वीज. आपण वीजला काय म्हणतो? ती वीज म्हणतो. काय म्हणतो? ती वीज. म्हणजे स्त्रीलिंगी झालं. विचारलं काय? नपुसकलिंगी. म्हणजे पहिला पर्याय असणार का? नाही. पटकन कट करायचं. दुसरा पर्याय पहा, सफाई. आपण काय म्हणतो? ती सफाई. म्हणजे काय आलं? स्त्रीलिंगी. विचारलं काय? नपुसकलिंगी. दुसरा पर्याय पटकन कट करायचं. तिसरा पर्याय पहा, आपण असं म्हणतो का ती शरीर? नाही. ते शरीर. आपण काय म्हणतो? ते. ते वापरलं म्हणजे काय झालं? नपुसकलिंगी झालं. योग्य उत्तर आहे शरीर काय आहे? नपुसकलिंगी शब्द. ओके.
चौथा पर्याय पहा, काळजी. आपण ते काळजी असं म्हणतो का? नाही. तो काळजी म्हणतो का? नाही. ती काळजी. ती म्हणजे काय? स्त्रीलिंगी. लक्षात घ्या. म्हणजे पहा, या ठिकाणी पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि चौथा पर्याय काय आहे? स्त्रीलिंगी आहे. आणि तिसरा पर्याय आहे नपुंसकलिंगी. योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय. पुढे पहा, डॅश डॅश यांनी सन 1860 मध्ये विधवा विवाहास पूर्ण पाठिंबा दिला. डॅश डॅश यांनी सन 1860 मध्ये विधवा विवाहास पूर्ण पाठिंबा दिला. योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. लक्षात घ्या, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1860 मध्ये विधवा विवाहास पूर्ण पाठिंबा दिला. पुढे पहा, लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? जो काही लाव्हारस असतो त्यापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? योग्य उत्तर आहे अग्नीच खडक. काय म्हणतात? अग्नीच खडक. पुढे पहा, कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो? कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो? योग्य उत्तर आहे प्रथमा. लिहून ठेवा, कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमेत असतो. पुढे पहा, पिकत घातलेल्या आंब्याची डॅश डॅश. पर्याय पहा, थप्पी, अढी, पुंजका, गाथण. काय असणार उत्तर? सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे अढी. पिकत घातलेल्या आंब्यांची काय असते? अढी. अढी. पुढे पहा, खान तशी माती या म्हणीची समानार्थी असलेली म्हण ओळखा. खान तशी माती. योग्य उत्तर आहे बाप तसा बेटा. जसा बाप तसा बेटा. पुढे पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये पानझडी अरण्य कोणत्या ठिकाणी आढळतात? योग्य उत्तर आहे विदर्भ. आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये पानझडी अरण्य आढळतात. पुढे पहा, विंदा करंदीकर हे टोपणनाव कोणाचं आहे? विंदा करंदीकर हे कोणाचे टोपणनाव आहे? योग्य उत्तर आहे गोविंद विनायक करंदीकर. गोविंद विनायक करंदीकर. पुढे पहा, इंडियन रिमोट सेन्सिंग एजन्सी कुठे आहे? इंडियन रिमोट सेन्सिंग एजन्सी. योग्य उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणी आहे. पुढे पहा, जुन्या मराठी कवींचा जिल्हा कोणता? किती सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे बीड जिल्हा. जुन्या मराठी कवींचा जिल्हा बीड. पुढे पहा, भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. भारतीय संसदेचं वरिष्ठ सभागृह कोणतं? योग्य उत्तर आहे राज्यसभा. राज्यसभा. पुढे पहा, भारत कोकिळा असे कोणास म्हटले जाते? भारत कोकिळा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतं. पहिला पर्याय पहा, दुसरा पर्याय पहा. विचारलं काय? भारत कोकिळा. योग्य उत्तर आहे सरोजिनी नायडू. लक्षात ठेवा, लता मंगेशकर नाही, चुकू शकतं. भारत कोकिळा, सरोजिनी नायडू. पुढे पहा, पाण्यातील कचरा या शब्दसमूहासाठी पर्यायी शब्द निवडा. म्हणजे पर्याय दिले आहेत. पाण्यातील कचरा याला आपण काय म्हणतो ते आपल्याला पर्यायामध्ये शोधायचं आहे. पाण्यातील कचरा याला म्हणतात पाणीवळ. पाणीवळ म्हणजे काय? पाण्यातील कचरा. पुढे पहा, दक्षिण महाराष्ट्राची काशी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? दक्षिण महाराष्ट्राची काशी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे वाई. दक्षिण महाराष्ट्राची काशी वाई. पुढे पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होती? पहिली महिला अध्यक्ष विचारला आहे. योग्य उत्तर आहे सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू. पुढे पहा, कोणत्या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे? स्वतंत्र उच्च न्यायालय. योग्य उत्तर आहे दिल्ली. दिल्ली. पुढे पहा, उद्विग्न या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द विरुद्धार्थी आहे? उद्विग्न या शब्दाला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे प्रफुल्लित. उद्विग्न याला विरुद्धार्थी शब्द आहे
प्रफुल्लित. ओके. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत. सर्व प्रश्न तोंडी पाठ करून ठेवायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.